नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 29 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. गोडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्काराने कोणत्या मिशनला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा चंद्रयान 3. तर ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, चंद्रयान 3 ही जी मोहीम आहे ती भारताची अंतराळ संस्था इस्रो या संस्थेने राबवली होती. तर या चंद्रयान 3 या मोहिमेला म्हणजेच या मिशनला गोडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. तर चला बघूयात आपण. बघा, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्स द्वारे भारताच्या चंद्रयान 3 या मिशनला प्रतिष्ठेच्या गोडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. तर बघा 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करून मानवी इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा पराक्रम केल्याबद्दल हा गौरव देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. मध्य प्रदेश राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच गुगल. तर बघा, गुगल या कंपनीसोबत मध्य प्रदेश राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नुकताच करार केलेला आहे. चला बघूयात आपण. बघा, मध्य प्रदेश सरकारने उज्जैन येथे 2028मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या डिजिटल आणि हायटेक व्यवस्थापनासाठी गुगल क्लाउड इंडिया या कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, इंडियन सुपर लीग 2025-26चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए म्हणजेच ईस्ट बंगाल FC. तर या संघाने पहिल्यांदाच इंडियन सुपर लीग 2025-26चे विजेतेपद जिंकलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, ईस्ट बंगालचे हे पहिलेच ISL विजेतेपद आहे. ओके, तर बघा, मोसमाच्या शेवटच्या दिवशी ईस्ट बंगालने इंटर काशी या संघाचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद निश्चित केले आहे. आणि या सामन्यामध्ये युसेफ इजेजरी आणि मोहम्मद रशीद यांनी ईस्ट बंगालसाठी गोल केले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. उपविजेता संघ राहिलेला आहे बघा इंटर काशी हा संघ, आणि विजेता संघ राहिलेला आहे ईस्ट बंगाल. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, दक्षिण कोरियामध्ये कोणत्या ठिकाणी भारतीय युद्ध स्मारकाचे नुकतेच उद्घाटन झालेले आहे? तर बघा, याचं उत्तर आहे इमजिंगक पार्क. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे इमजिंगक पार्क. या ठिकाणी दक्षिण कोरिया या देशामध्ये भारतीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, इंडेक्स हे प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? तर बघा, इंडेक्स या नावाचे जे प्लॅटफॉर्म आहे ते सुरू केले आहे पॅरलल वेब सिस्टीम्स या कंपनीने. ओके, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर चला बघूयात आपण. बघा, इंडेक्स हे नवीन व्यासपीठ म्हणजेच हा नवीन प्लॅटफॉर्म पराग अग्रवाल यांच्या पॅरलल वेब सिस्टीम्स या आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप्स या कंपनीने सुरू केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि याचा उद्देश काय आहे? तर बघा, जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम जसे की चॅटबॉट किंवा AI एजंट मूळ मजकूर वापरतात, तेव्हा संबंधित कंटेंट क्रिएटर्स आणि प्रकाशकांना म्हणजेच पब्लिशर्सना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, चला प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून ॲग्रिकोला पदकाने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, याचं उत्तर आहे बघा नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेकडून ॲग्रिकोला या पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च ॲग्रिकोला पदकाने नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. चला बघूयात आपण. बघा, इटली या देशाची राजधानी आहे बघा रोम. येथे रोम या शहरामध्ये FAOच्या मुख्यालयामध्ये आयोजित विशेष सोहळ्यामध्ये संघटनेचे महासंचालक डॉक्टर क्यू डोंग्यू यांच्या हस्ते पंतप्रधानांना हा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा. बघा, कशामुळे प्रदान करण्यात आलेला आहे? तर भारतातील अन्न सुरक्षा सुधारणे, शाश्वत शेतीला चालना देणे, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेल्या दूरदर्शी नेतृत्वाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ओके,
तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा जो पुरस्कार आहे तो भारतातील शेतकरी, पशुपालक, मच्छीमार आणि कृषी शास्त्रज्ञांना समर्पित केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, 508 लांबी असणारे भारताची पहिली हाय स्पीड रेल्वे प्रकल्प कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर बघा, मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना हा प्रकल्प जोडत आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि हा प्रकल्प भारतातील पहिला हाय स्पीड रेल्वे प्रकल्प असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, गुळाचे उत्पादनामध्ये भारतातील कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे? तर बघा, याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश हे गुळाच्या उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, गुळाच्या उत्पादनामधील भारतातील उत्तर प्रदेश हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. आणि बघा, पहिली 3 राज्य पाहूयात आपण. देशातील एकूण गूळ उत्पादनात उत्तर प्रदेश हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच कर्नाटक हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, कल्पसर प्रकल्पासाठी कोणत्या देशाने तांत्रिक सहकार्य करार भारतासोबत केलेला आहे? तर बघा, नुकताच नेदरलँड या देशाने कल्पसर प्रकल्पासाठी भारतासोबत तांत्रिक सहकार्य करार केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान 17 मे 2026 रोजी भारताचे जलशक्ती मंत्रालय आणि नेदरलँड्सचे पायाभूत सुविधा व जलव्यवस्थापन मंत्रालय यांच्यात याविषयी आशयपत्रावरती स्वाक्षरी करण्यात आलेली आहेत. आणि बघा, या करारामुळे भारताला नेदरलँड्सच्या प्रगती सागरी जल व्यवस्थापन आणि धरण बांधणीच्या तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, जागतिक फुटबॉल दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक फुटबॉल दिवस दरवर्षी आपण 25 मे रोजी साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा 25 मे याचं उत्तर आहे. चला बघूयात आपण. तर बघा, या दिवसाची जी घोषणा आहे ती युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली म्हणजेच संयुक्त राष्ट्र महासभेने 7 मे 2024 रोजी एका प्रस्तावाद्वारे अधिकृतपणे 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून घोषित केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि याचबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.